राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 6वा दिवस आणि या आठवड्याचा शेवटचा कामकाजाचा दिवस कमालीचा वादळी ठरण्याची शक्यता आहे। आज सभागृहामध्ये कलम 293 अन्वये महत्त्वाची चर्चा होणार असून विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्ह आहेत। मात्र आठवडाभरात केवळ दोनदाच आंदोलन झाल्याने विरोधकांची धार काहीशी कमी पडते का असा प्रश्न उपस्थित होतोय। दुसरीकडे मुंबईतील उद्यानांबाहेर वाढणारा अंमली पदार्थांचा विळखा आणि नशामुक्त मुंबई धोरणाबाबत आजची लक्षवेधी अत्यंत कळीची ठरेल। तसेच 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनाला आज 1 महिना पूर्ण होत आहे। आज त्या अपघाताचा तपास अहवाल सभागृहामध्ये सादर होण्याची शक्यता असून यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची पूर्ण तयारी करून आले आहेत। वीकेंड आणि आगामी होळीच्या सुट्ट्यांमुळे आमदारांची उपस्थिती किती राहणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल। वाहतूक कोंडी आणि बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दाही आज सभागृहामध्ये गाजणार आहे। पाहुयात आजच्या शेवटच्या दिवशी सरकार काय ठोस निर्णय घेत आहे। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 6वा दिवस आहे, म्हणजेच पहिल्या आठवड्यातला कुठेतरी शेवटचा दिवस आहे। आजच्या विधान भवनात म्हणजेच आजच्या अधिवेशनात विविध मुद्दे गाजण्याची देखील शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर आज 28 फेब्रुवारी आहे। याच 1 महिन्याआधी म्हणजे 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झालं होतं आणि त्यांचं जे निधन झालं होतं त्याच अकाली निधनाचा आज कुठेतरी अहवाल सादर होणार आहे। त्या अहवालावरून कुठेतरी विधिमंडळात विविध मुद्दे देखील गाजण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मुंबईतील जी विविध उद्यानं आहेत त्या विविध उद्यानामध्ये कुठेतरी तरुण पिढी जी आहे ती अंमली पदार्थांचं व्यसन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे यंदा मुंबई नशामुक्त होणार का किंवा याबाबत कोणती विविध धोरणे निघणार का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर भाजपचे प्रवीण दरेकर देखील बांगलादेशींच्या घुसखोरींचा मुद्दा देखील उपस्थित करणार आहेत। त्यामुळे असे विविध मुद्दे जे आहेत ते आज विधिमंडळात गाजण्याची शक्यता आहे। पहिल्याच आठवड्यात कुठेतरी विरोधकांनी फक्त 2 वेळा विधिमंडळांच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं, त्यामुळे कुठेतरी त्यांची ताकद कमी झाली आहे की काय हे देखील आता पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। यांसारखे विविध जे मुद्दे आहेत ते आज विधिमंडळात गाजण्याची शक्यता आहे। पुण्यातील जे अपघात प्रकरण होतं त्यानंतर 38 तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता। पुढे देखील अशी वाहतूक कोंडीचा सामना करू नये यासाठी देखील काही विशेष लक्षवेधी आज मांडली जाणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वाहतूक कोंडीबाबत देखील आज मोठा निर्णय कुठेतरी विधान भवनात घेतला जाणार आहे। यांसारखे आज विविध मुद्दे विधिमंडळात गाजण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आज शनिवार आहे, वीकेंडचा दिवस आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर उद्यापासून 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यात, त्यामुळे किती आमदार विधिमंडळात उपस्थित राहतात हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजीसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।